छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस, उद्धव सेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे। किरकोळ जागा वगळता कुठेही बंडखोरी नाही, शिवाय आमने सामने लढत नसल्याचा दावा उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी केलाय। कन्नड वगळता महाविकास आघाडीचे पूर्ण जिल्ह्यात सूत जुळले आहे। 56 जिल्हा परिषद गट आणि 116 पंचायत समिती गणांमध्ये आघाडीत निवडणूक लढणार असल्याचा दावा आघाडीने केलाय। पाहूयात। संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या तिन्ही पक्ष आणि त्याच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, या चारही पक्षाचं आघाडी करून आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढतोय। जवळपास मेजॉरिटीनं सगळ्या जागेवर आमचं एकमत झालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या जवळपास 90% जागेवर एकमत झालेलं आहे। पंचायत समितीच्या तर 92-95% जागेवर एकमत झालेलं आहे। आणि ही निवडणूक जिल्हा परिषदेची आम्ही चारही पक्ष मिळून संघटितरित्या लढणार आहोत आणि निश्चित या जिल्हा परिषदेत आमचं सगळ्यांचं मिळून एक आम्ही पूर्णपणे बॉडी आमची जी येणारी असेल ती जिल्हा परिषद आमच्या आघाडीची असेल असा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आम्ही आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट व संविधानावर विश्वास व्यक्त करणारे आमचे सर्व घटक पक्ष सर्व मिळून या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत। जागा वाटपाचे जवळपास 90% प्रश्न संपलेला असून सकाळपर्यंत उर्वरित जागांचाही प्रश्न संपेल आणि एक चांगला पर्याय आम्ही सर्व आघाडीच्या वतीने या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या आघाडीच्या वतीने देत आहोत। जय भीम जय शिवराय। वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस पक्ष, आम्ही तिन्ही पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे सर्व व संलग्न संघटना पक्ष एकत्रितरित्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती एकत्रितरित्या निवडणूक लढवत आहोत। धन्यवाद।